चला उशीर झालाय, ऑलरेडी खूप उशीर झालाय. चला चालू करायची आहे मॅच. यस पंच, पंच लक्ष ठेवायचं आहे, घाई करायला सांगायचं थोडीशी. सामन्याला सुरुवात होते. लेट्स गोचा इशारा आलाय पंचांचा. आजच्या दिवसाचा दुसरा सामना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज केतन, दोन आघाडीचे फलंदाज एका बाजूला सचिव आणि योगेश, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, त्याला पुल करण्याचा प्रयत्न हलक्यात आणि शॉर्ट फाईन लीगच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता इंटू द गॅप चौकारासाठी, परंतु निर्धाव चेंडू आलाय. थोडासा पाठी ठेवलाय, बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न होतोय फलंदाजाला. सुरुवात चांगली झाली आहे. क्रॉस बॅटे स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न शरीरापासून यावेळी थोडासा दूर ठेवण्यात आला आहे. पहिल्या चेंडूवरती थोडासा शरीरामध्ये चेंडू टाकला गेला होता, दुसऱ्या चेंडूवरती थोडासा दूर ठेवला चेंडूला वाईड लाईनच्या दिशेनं, जिकडे क्रॉस बॅटे स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, परंतु संपर्क झालेला नाही आहे, कनेक्शन होत नाही आहे. बॅक टू बॅकचा दुसरा निर्धाव आला आहे, दोन निर्धाव चेंडू आले आहेत. चांगली सुरुवात झाली आहे, ती म्हणजे महाराष्ट्र बॉईज विराट संघाची. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, थोडासा बाउन्स पाहायला मिळाला, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होईल. आता इकडे थोडासा दबाव वाढला असेल फलंदाजावर. बॅक टू बॅकचे 3 डॉट बॉल आले आहेत. 3 डॉट बॉल आले आहेत म्हणजे आता मोठे फटका येणं गरजेचं असेल. 30 षटकाचा हा सामना 18 चेंडूंची इनिंग असते. तीन चेंडू ऑलरेडी डॉट गेले आहेत. आता येणारे पुढचे 15 बॉल इनिंग्सचे खूप महत्त्वाचे ठरतील. 3 बॉल डॉट गेले आहेत, दबाव आता फलंदाजावर. चौथा चेंडू हेलिकॉप्टर उडावला आहे लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक येईल, चेंडूवरती पोहोचेल आणि थोडासा कमी राहिला. प्रयत्न तर पूर्ण गेले होते, परंतु थोडासा दूर राहिला चेंडूपासून. जेल टिपण्याची संधी होती, थोडासा दूर राहिला आणि त्या कारणे जेल सुटला गेलाय. या 2 धावा आल्यात आणि या 2 धावेशी धावफलक खुल्लय फुललंय. 4 चेंडूंचा खेळ संपला, 2 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. सुरुवात झाली आहे ती धावफलकावर. तो दबाव दिसून येतोय ना, पहिल्या 3 बॉल डॉट गेले, आता त्याचा दबाव फलंदाजावर आहे. आणि आता मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट सुद्धा ऑलमोस्ट गमावली होती, परंतु नशीबवान होते की तो जेल टिपला गेलेला नाही आहे. यावेळी थोडासा गुडलेन स्पॉटवर आपटलेला चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जाताना दिसतोय. गुडलेन स्पॉटवर चेंडू आपटला गेला, फलंदाजाला बॉल ओळखता आलेला नाहीये. स्विंग अँड मिस, बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क झालेला नाहीये. 5 चेंडूंचा खेळ हाताळून झाला, 4 वर तर संपर्कच नाही झालेला. एक बॉल जो होता जेल सुटला गेला, जीवनदान मिळाले. आता जीवनदानचा किती उपयोग होईल किंवा नाही हे येणारे शतक सांगून जातील. यावेळी डाऊन द लेगचा इशारा, वाईटचा इशारा आलाय पंचांकडे. अवांतर धाव धावफलकीत ऍड होताना पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ संपला, 3 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव ऍड झाली आहे धावफलकामध्ये. येस, ऑफिशियल्स कडून कॉल आलाय की जर घाई करण्यात नाही आली तर या पुढचा राऊंड 2-2 षटकांचा खेळवण्यात येईल, त्यासाठी थोडीशी घाई करायची आहे. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू होता, त्याला खेचून ऑन साईडला खेळून काढला. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिकडे तैनात, परंतु 2 धावा तोपर्यंत पूर्ण होतील. या 2 धावेशी धावफलक जाऊन पोहोचेल ते बिनबाद 5 धावा. पहिलं षटक संपलंय, 5 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये. दुसरे षटक मार्गस्थ होईल, तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. 5 धावा धावफलकावर लागले गेलेत. पहिले षटक संपले, आता दुसरे षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज गणेश. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु अवांतर धाव ऍड झाली आहे धावफलकामध्ये. अतिरिक्त बाहेर असल्याकारणे पंच वळले आपल्यापर्यंत. वाईडचा इशारा आला आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात जर अजून पाहिलं ना, 6 चेंडूंचा खेळ हाताळून झालाय. 2 धावा जे आहेत ते एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्यात.
फुलटॉस चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग पंच दर्शवताना 9चा इशारा आलाय. भीमर भीमर हाताला गेलाय. 9चा इशारा आलाय. अवांतर धाव. आणखी एक फ्रीटचा चेंडू असेल. 9 प्लस फ्री हिट. आता संधी आहे, सुवर्ण संधी आहे. आता त्या संधीचं सोनं कशा रीतीने करतील हे फलंदाज योगेश येणारा हा चेंडू सांगून जाईल. कारण की मोमेंटम जर पाहिला तर अजूनपर्यंत महाराष्ट्र बॉईज विरार संघाकडे आहे. मागच्या षटकामधला फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. आता तर मोमेंटम कुठेतरी ब्रेक करण्याची गरज. परंतु चांगली गोलंदाजी, खोलवर टप्प्यात चेंडू होता. फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा रूम किंवा कुठल्याही प्रकारची संधी दिली नाहीये मोठा फटका खेळण्याची अजूनपर्यंत या गोलंदाजांनी. 7 चेंडूचा खेळ फेकून झालाय. 7 चेंडूमध्ये 8 धावा धावफलक्यावर लागल्या गेल्या आहेत. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. बॅटच्या रेडार मध्ये बॉल येत नाहीये. फुलटॉस चेंडू त्याला कन्वर्ट केलाय षटकारामध्ये. आलाय या सामन्याचा पहिला षटकार. वेलकम डीजे. येस, थँक्यू डीजे. याच तर मोमेंटमची गरज होती. ती कुठेतरी पहिल्या षटकामध्ये तो मोमेंटम प्राप्त झालेला नव्हता फलंदाज सचिवला. आता तो कुठेतरी प्राप्त होताना मिळतोय. आणखी एक स्क्वेअर लेग पंच दर्शवताना 9चा इशारा आलाय. सेकंड बीमर या ओव्हरचा आताला गेलाय. आणि सेकंड बीमरचा अर्थ असा असेल की गोलंदाज होईल बाद. बॉलर चेंज करावा लागेल. थोडस सामन्यामध्ये ट्विस्ट येताना पाहायला मिळतो. पहिलं षटक चांगल्या रीतीने हाताला गेलं होतं. दुसऱ्या षटकाची सुरुवात एका वाईटशी झाली होती, परंतु आता बॉलरला करावं लागेल चेंज. 2 चेंडूचा खेळ संपलाय दुसऱ्या षटकातला. धावफलक जाऊन पोहोचले ते 16 धावेवर. 2 चेंडूचा खेळ या षटकामध्ये हाताळून झालाय. 11 धावा ऑलरेडी खर्च झाल्यात. अजून या षटकामधले येणारे 4 बॉल हे खूप महत्वाचे ठरणार आहेत. ते म्हणजे स्टार वॉरियर्स 11 संघाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. हे चला पंच, सांगायचंय घाई करायला थोडीशी. येस, या मंचावरती ॲडव्होकेट दीपिका तांडेल यांचं आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण मंचावर यायचं आहे आणि स्थान ग्रहण करायचं आहे. सामन्यामधलं वळूया सामन्याच्या दिशेने, जिकडे आता मोमेंटम पूर्णपणे बदलला गेला आहे. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार आलाय. नो बॉल आला होता, बॉलरला बाद करण्यात आला. आता षटकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचले 2-2 धावेवर. 3 चेंडूचा खेळ संपला या षटकातला. अजूनही 3 चेंडूचा खेळ येणारा बाकी. 3 चेंडूच्या खेळामध्ये 17 धावा खर्ची केल्या आहेत अजूनपर्यंत या षटकामध्ये. स्लॉट मधला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवलाय. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक आहेत तिकडे जाण्यात, परंतु त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स इन टू द फॅन्स. चौकारासाठी आलाय चौकार. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. जास्त तर मोमेंटमची गरज होती ना. पहिल्या षटकामध्ये 5च धावा होत्या आणि आता कुठेतरी धावफलक धावतोय. जाऊन पोहोचले 26 धावेवर. यावेळेस लॉट मधला चेंडूला उचललाय आणि देऊन फेकलाय लॉंग ऑन सीमा पार. आला या षटकातला तिसरा षटकार. येस, थँक्यू डीजे.
कोराणी धावा जमा करण्याचा प्रयत्न होतोय आणि प्रयत्न झाला यशस्वी. चांगल्या प्रकारच्या षटक या मैदानामध्ये दुसरं षटक चांगल्या प्रकारे हाताळलं गेलं होतं फलंदाज संघासाठी आणि ते कंटिन्यू राहील. या षटकामधला 14 षटकार या ज्या बॅटीतून आलाय. या सांगुडीचे शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू असणार आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉलवर सुद्धा षटकार आला, चौथ्या बॉलवर चौकार आणि आता परत षटकार. एक शेवटचा बॉल बाकी आहे. यस सॉरी, षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 38 डावेवर. एक भलं मोठं षटक हाताला गेलं स्टार वॉरियर्स संघाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. एक चांगलं षटक, 33 धावांचे षटक आलंय. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली तर नव्हती, परंतु आता सध्याच्या घडीला 33 धावा कुठल्या गेलेत एका षटकामध्ये आणि आता अजूनही एक षटक येणारा बाकी. तिसरे षटक मार्गस्थ. पहिला चेंडू वाईड यॉर्कर पद्धत चेंडू होता, त्याला हलक्यात कट करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू आलाय. आता शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी. धावफलक पाहिलं तर धावून पोहोचले 38 धावेवर. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं बॅक टू बॅक 50+ स्कोर्सचं टार्गेट अचीव करताना समोरच्या टीमला. कालच्या सत्रामध्ये ते डिफेंड सुद्धा झाले, काही ऑलमोस्ट चेस सुद्धा झाले होते, परंतु आता काय ते 50 धावांपर्यंत पोहोचण्याचा टार्गेट असेल. हेलिकॉप्टर उडवलाय जरूर, परंतु लॉंग ऑफच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे सचिवला परतावा लागेल तंबूच्या आसराला. गडी झालाय बॅक टू डिपार्ट. नवीन फलंदाज येईल त्याच्या जागेवर. वेलकम डीजे. यस थँक्यू डीजे. 2 चेंडूचा खेळ संपला. या षटकामधला 4 चेंडूचा खेळ येणारा बाकी. नक्की 4 मध्ये 12 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. 50 धावांचा जो टार्गेट आहे त्याला अचीव करण्याचा प्रयत्न असेल, कारण ज्या प्रकारची फलंदाजी होते, बॅटच्या रेडारमध्ये बॉल होतो, या विकेटवरती चांगली विकेट आहे. फलंदाजी करण्यासाठी बॅट चांगल्या प्रमाणे येतो आणि हाय स्कोरिंग विकेट म्हणण्यात येईल. खोलवर डब्याचा चेंडू होता, ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची संधी, परंतु कुठलाही संपर्क झालेला नाहीये एसटीसी बॉलचा, त्या कारणे एकच धाव मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण होता. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी. चांगलं षटक हाताला गेलं. या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ संपलाय, फक्त 1 धाव खर्ची केली आहे. 3 चेंडूचा खेळ येणारा बाकी. आता सेट बॅट्समन ज्याने मागच्या षटकामध्ये 3 षटकार ठोकले होते, आता तो आलाय स्ट्राईक एंडवर. आणि आता अपेक्षा असेल स्टार वॉरियर्स संघाची की 2 मोठे फटके या 3 चेंडूमध्ये यायला पाहिजे, परंतु या वेळेला खोलवर डब्याचा चेंडू होता. मिडविकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. 2 धावा पूर्ण होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. चांगली कॉलिंग, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावफलक जाऊन पोहोचले 41 धावेवर. 41 धावात 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ येणारा बाकी. ॲबिलिटी आहे योगेशकडे मोठे फटके खेळण्याची. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केलेला फटका. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फेकी थोडीशी खराब झाली होती ॲट द एंड, परंतु 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. लगातारचे 2 चेंडू आणि दोन्ही वेळा चांगली रनिंग बिटवीन द विकेट झाली आहे दोन्ही फलंदाजांमध्ये आणि स्ट्राईकला योगेशलाच ठेवण्यात आलाय. शेवटचा चेंडू असेल. 43 धावा दाफलकावर लागल्या गेल्या आहेत.
43 runs on board. Last ball to go. थोडीशी फिल्डिंग मध्ये बदल होताना पाहायला मिळत आहे. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक आता कव्हर रिजनला आलाय आणि आता डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फाईन लेगच्या दिशेने गेलाय. थोडीसा हलका बदल करण्यात आला क्षेत्ररक्षण मध्ये. शेवटचा बॉल 43 धावा धावफलकावर. यावेळेस शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी ती आउटसाइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न, त्याला घसून ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू झालाय. इनिंग संपलंय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 43 धावेवर आणि आता 44 धावांचं आव्हान असेल ते महाराष्ट्र बॉईज विरार संघासाठी. तोपर्यंत कॉम बॉक्स मध्ये होईल हलकासा बदल. द वॉइस ऑफ बाटाने शाहिद शेख जोडल्या जातील नेक्स्ट इनिंग मध्ये. येस, थँक्यू डीजे. महाराष्ट्र बॉईज विरार संघ खेळाडू कक्षामध्ये यायचं आहे, कॉम बॉक्स मध्ये यायचं आहे. इकडूनच आपले फलंदाज जे असतील ते पाठवायचे आहेत. महाराष्ट्र बॉईज विरार संघ आपले 11 खेळाडू यायचे तिकडे, इकडनंच फलंदाजीसाठी पाठवायचे आहेत. थँक्यू. थँक्यू. चला बॅटिंग टीम आणि बॅटिंग केली ना, आता स्टार फिल्डिंग करेल. दिलीप गौरेश आणि सुरज. दिलीप गौरेश आणि सुरेश. सूरज सूरज सूरज. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. लगेचच विनंती करतो, फिल्डिंग आपण सज्ज करायची आहे. टीम स्टार वॉरियर्स आणि त्याचबरोबरीने 2 बॅटर मैदानामध्ये महाराष्ट्र बॉईज विरार आपण पाठवून द्यायचे आहेत, कारण आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. आज एक्स्ट्रा 2 मॅचेस ते देखील आपल्याला खेळवणं गरजेचं राहणार आहे आणि त्याच्यामुळे इथे सध्या घाई करणं तेही खूप गरजेचं राहील. चला फिल्डिंग लावून घ्या आणि 2 बॅटर मैदानामध्ये लगेचच पाठवायचे आहेत. टीम महाराष्ट्र बॉईज विरार. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज, विनंती करतो आपल्याला. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, फायनल डे म्हणून आजच्या या दिवसाला आपण जाणतोय आणि त्याचबरोबर अनेक प्रेक्षक वर्ग या मॅचला पाहण्याकरता सर्वजणी इथे उपस्थित झाल्यात. खेळाडू असतील,
आमच्या व्यासपीठावरती मान्यवर देखील आहेत. सौभाग्यवती ॲडव्होकेट दीपिकाजी तांडेल मॅडम इथे उपस्थित आहेत. त्यांचंही या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. आणि अनेक प्रेक्षक वर्ग या मॅचला पाहण्याकरता आल्यात, त्यांचंही सहर्ष स्वागत करतोय. सुरुवात होईल मॅचला. आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपण पाहताय. पहिली पारी देखील समाप्त झाली आहे. पाठलाग होईल 44-44 धावसंख्येचा. एक डबल डिजिटमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 44 सेम डिजिट आपण पाहताय. आणि त्याच्यामुळे सध्या आता 18 बॉलमध्ये 44 चेस करायचे आहेत. सोपी गोष्ट नाही आहे, परंतु ती सोपी करून दाखवावी लागेल बॅटिंग टीमला. कारण इथून जर विजयाच्या दिशेने जर जायचं असेल तर मग गरजेचं राहणार आहे. चला गेम स्पीड अप करा प्लीज, विनंती करतो. पंच आपण ताकीद द्या. पंच आपणच ताकीद द्यायचे. सुरुवात होईल या दुसऱ्या इनिंगला. गोलंदाजी मार्गवरती क्रमांक पहिलं षटक दिलीपचा पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिला बॉल थोडासा ऑप्शनच्या बाहेर ठेवला, तिकडनं लाईन चांगली लेंथ झाली, सरळ बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता ती सध्या इथे होतीये. पहिला बॉल जर पाहिला तर आपण लेंथ जर पाहिली तर ओळखली तर ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिच करणं हे पसंत केलं आणि त्याच्यामुळे सध्या या लेंथमध्ये फलंदाजाला फसवण्यामध्ये यश प्राप्त झाले. आणि पहिला बॉल डॉटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती गौतम आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती गणेश आहेत. हा बॉल डाऊन द लेग स्टंप. एव्हरी बॉल डाऊन द लेग स्टंप इज कॉल्ड अँड वाईड. आणि पंचांचा वाईडचा सिग्नल तो मात्र इथे जॉईंट होतोय. टीमची धावसंख्या आता सुरुवात झाली आहे. या धावसंख्येला रन चेस आहे 44 धावसंख्येचा. आणि द्वितीय फलंदाजी करत असताना आता फलकावरती धावसंख्या 1 आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल चौडा प्लेन बॉल खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट नाही तर मिड विकेट मध्ये खेळाडू त्याने टीपला उत्कृष्ट दर्जाचा झेल. आणि इथे फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद, पहिला धाव बसेल. ऑफिशियल्स आपला डिसिजन काय आहे? इट्स अँड आउट. आउट पंचांचा डिसिजन आहे. इट्स आउट, फलंदाज बाद. आणि झेल चांगला टिपला आणि अंतिमच्या क्षणी जल्लोषामध्ये बॉलला फेकत असताना आपण पाहायला मिळाला.
विकेट आली आहे. आता नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरता अवी स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज पाहायला मिळतोय. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर पंचांना वळावे लागले. वाईटचा सिग्नल तो मात्र इथून करावा लागलाय. वाईटचा सिग्नल येईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचत फलकावरती 2 या आकड्यावरती 2 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एकंदरीत 2 बॉलचा खेळ इथून समाप्तीला येत असताना आपण पाहताय. षटक क्रमांक पहिलं हे प्रगती पदावरती असताना पुढचा बॉल शफल झाले. एक्झिक्यूट जरूर ऑन साईडच्या दिशेने करायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन ते व्यवस्थित बसलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे सध्या पंचांचा सिग्नल लेग बाईटचा इशारा इथे जॉईंट होतोय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. फलकावरती 3 धावा. 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आता टीमची धावसंख्या आपण पाहताय. पुढचा बॉल पुढे टाकलाय. चांगलाच बॉल टाकलाय. थोडासा दूरवरती ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळे सध्या आता बीट गणेशला करत असताना आपण पाहू शकताय. एक चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करणं महत्त्वपूर्ण कंक्षा असतो गोलंदाजाचा आणि तो कंक्षा सध्या दर्शवत असताना आपण गोलंदाजाला पाहताय. हा शॉर्ट बॉल पिकअप केलंय. पिकअप कितपर्यंत लांब जाईल. हो चाललाय. बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना गणेशच्या बॅटमधनं हा सिक्सर. थँक्यू. आयोजकांकडून सूचना आली आहे. सिल्वर स्टार अर्नाला टीमचे व्हॉलेंटियर्स आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. सिल्वर स्टार अर्नाला व्हॉलेंटियर्स आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे प्लीज. आपल्याला विनंती करतोय. नेक्स्ट बॉल फोर्थ विकेट. हाई शॉर्ट बॉल त्याच्यावरती चांगला फटका. वीरेंद्र सेवा कॉपी बुक स्टाईलने खेळलेला फटका जाईल बाउंड्री लाईनला क्लिअर करता असताना एक टप्पा घेत 4 धावांकरता येतोय धमाकेदार चौकार 4. थँक्यू. अयान शिलेवन आपण टीम आपण रेडी राहायचं. नेक्स्ट मॅच आपलीच असणार आहे. जोही संघ या मॅचमध्ये वन होईल त्यांच्यासोबत आपली लढत असणार आहे. आपण रेडी राहायचंय आणि जशी मॅच संपेल टॉस देखील आपण करणार आहोत. त्याकरता आपला जो कॅप्टन असेल तो इथे पाठवणं तेही गरजेचं राहणार आहे. सेकंड ओव्हर हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर गौरेश षटक क्रमांक दुसरे ते हाताळण्याकरता तो आलाय. आणि आता सध्या पहिल्या षटकामध्ये जर धावसंख्या पाहिली तर इट्स व्हाईट बॉल. पंचांचा इथे इशारा येतोय. गवरेजचं षटक चालू आहे.
षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल, हा बॉल चांगलाच फटका, फक्त दिशा देण्याचं काम सध्या करतायत, परंतु डीप मध्ये खेळाडू आहे जोपर्यंत बॉलवरती येईल गचाड क्षेत्ररक्षण, बॉल जाईल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना 4 धावां करता येतोय चौकार 4. पुढचा बॉल बिग हिट केलंय ऑन साईडला. आता क्षेत्ररक्षक बॉलवरती वेगाने धावतायत, बॉलवरती पोहोचतील का? नाही, नाही पोहोचणार. बॉल क्लिअर होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावां करता आणखीन एक बॅक टू बॅक 4 रन्स. थँक्यू थँक्यू डिसे. महाराष्ट्र बॉईज च्या संघाकरता आता पारितोषिक लागलंय. लगातार 3 षटकार जर आले कुठल्याही बॅट्समन कडून तर 500 रुपयांचं पारितोषिक लगदीर यांच्या माध्यमातून असणार आहे. कमवण्याची संधी आता निर्माण झाली आहे टीमला जिंकण्याकरता. इथून अजूनही 22 धावांची गरज आहे. 22 तर फलकावरती लागलेत. हा बॉल कट करण्याचा प्रयत्न, थोडासा बॅकफूट वरती गेले. लाईन चांगली आहे, लेंग चांगली आहे, सरळ बॉल गेले विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता इथे सध्या होतीये. आता जर पाहिलं तर गोलंदाजीचं मूग सध्या चांगलं पाहायला मिळत आहे, कारण कमबॅक करणं हे गरजेचं होतं आणि ते कमबॅक सध्या आता या बॉलवरती दर्शवले. आता सामन्याचं समीकरण वाढत चाललंय. 9 बॉल बाकी आहेत, 22ची गरज आहे. 9 बॉल 22 हे सामन्याचं समीकरण टीमला इथून जिंकण्याकरता आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक रफ अँड टफ मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांना पाहायला मिळेल का? समोर उडवलाय, बॅकफूट वरती जात असताना पुलचा फटक्या, क्षेत्ररक्षक बॉलवरती अंतिमच्या क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. प्रेझन्स ऑफ माइंड ते मात्र इथे दर्शवलंय. आता इथे 2 धावा कंप्लीट, 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न परंतु नकारलंय. इथे 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या फळकावरती लागेल, ती म्हणजे 24-24 विजय होण्याकरता इथून 20 धावांची गरज टीमला राहिलेली आहे. 8 बॉल बाकी आहेत, 20ची गरज आहे. 8 बॉल 20 सामन्याचं समीकरण. या 2 बॉलवरती काहीतरी करामत बॅटिंग टीमला करणं गरजेचं राहणार आहे. अवी जो स्ट्रायकिंग एंडवरती आपण ज्याला पाहताय. पुढचा बॉल उडवण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो फटका कनेक्शन नाही बसू शकला. त्यावरती देखील एक सिंगल प्रयत्न चालू होता आणि ती सिंगल पूर्ण केली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 25-25. आता बॉल शिल्लक राहिले तुमच्याकडे 7 आणि गरज राहील इथून जिंकण्याकरता जर पाहिला 19 7 बॉल 19 हे सामन्याचं समीकरण टीमला इथून जिंकण्याकरता. पुढचा बॉल ग्राउंड विकेट उडवण्याचा प्रयत्न, लॉफ्ट करायचं होतं, बॉल मिस केले आणि सरळ बॉल केले विकेट कीपरच्या हातामध्ये. म्हणजेच शेवटचं षटक राहील आणि शेवटच्या षटकाकरता बनवायच्या 19 बनवायच्या. पाहूया त्या धावसंख्येचा पाठलाग होईल का की नाही होणार, हेही आपल्याला पाहायचं. चला घाई करा प्लीज, फिल्डिंग टीम घाई करायचं विनंती करतो. लगेचच गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तो तैनात करायचा आहे आणि फिल्डिंग लगेचच सजवून घ्या, पंच दाखीत घ्या.
पुढचा बॉल चांगला फटका सजवला बॅकफूट वरती जात असताना क्षेत्ररक्षक जरूर पाठलाग करतात बॉलचा, परंतु बॉल जाईल सीमारेषा पार. या पहिल्या बॉल वरती 4 धावा, येतोय चौकार, 4 रन्स. थँक्यू. नोचा इशारा आता पंचांच्या माध्यमातून येतोय. या पुढील बॉल फ्री हिटचा सिग्नल तो देखील असणार आहे. फ्री हिटचा सिग्नल तो देखील ते मिळालाय. मोके पे चौका ठोक डालाय बॅट्समनने. मस्ट नीडेड. आदरणीय याच गावचे हे गोड व्यक्तिमत्व सरपंच आहेत आदरणीय विजयजी पाटील साहेब इथे उपस्थित झाल्यात. सहर्ष स्वागत आहे या फायनल डे मध्ये आपलं. तिन्ही दिवसामध्ये त्यांची उपस्थिती लाभली आहे, कारण क्रिकेटवरती अधिराज्य प्रेम असल्या कारणाने फ्री हिटचा सिग्नल तो देखील आता इथे पाहायला मिळतोय. फ्री हिटचा फायदा उचलेल का इथून जिंकण्याकरता जवळजवळ जर पाहिलं तर 6 बॉल 14ची गरज आहे. चांगला फटका सजवलाय बॅकफूट वरती जात असताना आणखीन एक दर्जेचा शॉट इथे पाहायला मिळतोय. प्रेझेन्स ऑफ माइंड, परंतु क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करतील बॉलला दोन तर कंप्लीट तिसऱ्या करता जाण्याचा प्रयत्न, परंतु आता इथे अवीची विकेट ती मात्र मिळेल, कारण स्ट्रायकिंग एंड वरती गणेशला राहणं तेही गरजेची गोष्ट आहे. आणि इथून जर पाहिलं तर 2 कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचत फळकावरती 32-32 आणि विजय होण्याकरता इथून 5 बॉल बाकी, 12ची गरज. 5 बॉल 12. नवीन बॅटर गीतेश, स्ट्रायकिंग एंडवरती गणेश. गणेशचा फटक्या जाईल की पाहायचं नाही जाणार. इथे जजमेंट आणि अंतिम क्षणी कॅच टिपला जाईल. गणेशची महत्वाची विकेट ती आता इथे आली आहे. फलंदाज बाद, तंबूच्या आश्रयाला जावं लागेल फलंदाज गणेशला. आता सामन्याचं समीकरण या स्थितीवरती राहिलं. 4 बॉल बाकी आहेत आणि गरज राहिली आहे 12 धावसंख्येची. 4 बॉल 12चं समीकरण. महत्वाची विकेट ती सध्या मिळाली आहे. गणेशला परतवलंय तंबूच्या आश्रयाला. आणि आता इथून जर पाहिलं तर 4 बॉल बाकी आहेत, 12ची गरज आहे. 4 त्रिक 12. आता 4चा पाडा तर बोलावा लागेल. परंतु बॅटिंग टीम तर विचार करत असेल 6चा पाडा बोलला तरी पण चालेल. आता पाहावं लागेल कशा रीतीने आता गोलंदाजी होईल, माइंडसेट कुठल्या प्रकारचा असेल हेही आपल्याला पाहायचंय. पुढचा बॉल शॉर्ट बॉल ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न. कॅच महत्वाचा होता. या मोमेंटमध्ये झेल टिपणं गरजेचं होतं, परंतु लास्ट मोमेंटमध्ये झेल इथे सुटत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता स्ट्रायकिंग एंडवरती गीतेश पाहायला मिळतोय. विलास आले होते, परंतु विलासच्या बॅटमधनं एक सिंगल इथे प्राप्त होतीये. आता सामन्याचं समीकरण या स्थितीवरती राहिलंय. टीमला जिंकण्याकरता 11 धावींची गरज आहे. 3 बॉल बाकी आहेत. 11ची गरज टीमला इथून जिंकण्याकरता. ते शिल्लक आपण पाहताय. एक मॉनिटर पाहिजे होतं. मजा नाही राहत ना.
गोलंदाज तयार, सूरज गोलंदाजी मार्कवरती आहे. षटकातील पुढील बॉल ओव्हर द विकेट. ड्राईव्हचा फटका ऑफ साईडला, चांगला फटका गॅपमध्ये चालला. क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करते बॉलवरती पोहोचल्या तर करे, परंतु स्टॉप केलं जाईल या बॉलला. 2 तर कंप्लीट, तिसऱ्या करता बॉल आहे, तिसरी कंप्लीट होईल का इथे पाहायचं आहे. होईल तिसरी कंप्लीट होईल. आता टीमची धावसंख्या या 3 जाऊन पोहोचले ऑन द स्कोर कार्ड 36-36. विजय होण्याकरता इथून चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 2 आणि 2 बॉलमध्ये 8 धाव्यांची गरज आहे. इथून टीमला जिंकण्याकरता या बॉलवरती काहीतरी करावं लागेल. काहीतरी करणं ते गरजेचं राहणार आहे. चला टीम मीटिंग जास्त नकोय. चला घाई करत टीम स्टार वॉरियर्स टीम काही करायची आपण. गोलंदाज तयार होईल ओव्हर द विकेटने. आता 2 बॉल बाकी आहेत. 8ची गरज आहे टीमला जिंकण्याकरता. 2 बॉल 8 हे सामन्याचं समीकरण. स्ट्रायकिंग एंडवरती विलासने हा बॉल मिस केलाय. आता सामन्याचं समीकरण आता राहील 1 बॉल शेवटचा शिल्लक आणि गरज राहील 8 धाव्यांची. आता सामना कुठेतरी एका बाजूने झुकेल, कारण 1 बॉलमध्ये 8 संभव तर नाही आहेत, परंतु इथून जर कुठल्या तरी अवंतर धाव आली तर मग मॅचमध्ये मजा येईल. परंतु तशी काही गोष्ट या ॲट द लास्ट मोमेंटमध्ये होणं शक्य नाही आहे. चला अयांश 11 टीम कॅप्टन आपण इथे यायचंय टॉस करण्याकरता. आणि विनर टीम जोही कॅप्टन जी टीम जिंकेल मॅच त्याला विनंती असेल कॅप्टन लगेचच पाठवायचं. आणि पुढचा बॉल अंतिम 1 बॉल 8. हा फटका क्रॉस बायडेड जाईल ऑन साईडला. इथे सामना जरूर मिस केला बॅटिंग टीमने आणि हा सामना जिंकलाय इथे टीम स्टार वॉरियर्स या संघाने. चला स्टार वॉरियर्स संघाचं कॅप्टन तसेच अयांश 11 टीम कॅप्टन तसेच स्टार वॉरियर्स टीमचा कॅप्टन टॉस करण्याकरता यायचंय. आणि टॉस करण्याकरता